महाराष्ट्र सध्या एक वाद चांगलाच तापलाय। एकीकडे मराठी अस्मितेचा बुलंद आवाज आहे, तर दुसरीकडे हिंदीच्या सक्तीचा मुद्दा। ठाकरे बंधूंच्या एकीमुळे तर हा वाद अधिक विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत। त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यानं या वादाला राजकीय पटलावरून आणखीन फोडणी मिळणार हेही स्पष्ट आहे। मतांचं ध्रुवीकरण आणि त्याचबरोबर ती मुंबई महापालिकेची निवडणूक हे राजकीय ढोबळ गणित मांडलं जातंय। पण हा वाद फक्त भाषेचा वाद आहे की त्यामागे दडलेत काहीतरी मोठे राजकीय डावपेच, असाही प्रश्न आहे। त्याचबरोबर हिंदी विरुद्ध मराठी असा हा संघर्ष का पेटतोय आणि याचा नेमका फायदा कोणाला होणार? आजच्या या व्हिडिओत आपण या वादाच्या मुळाशी जाणार आहोत। त्याची पार्श्वभूमी, राजकीय डावपेच, याचे परिणाम आणि भविष्यात काय घडू शकतो याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई। हिंदी मराठी वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीये। महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषिक ओळख मराठी भाषेशी घट्ट जोडली गेली आहे। पण गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा वाद मुद्दा पुन्हा पुन्हा डोकं वर काढतोय। आता 2025 मध्ये हा वाद पुन्हा तापलाय, विशेषतः शालेय शिक्षणात हिंदीला सक्तीचं करावं का यावरून। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा हा मुद्दा घेऊन याला तीव्र विरोध केलाय, तर दुसरीकडे भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी हिंदीच्या बाजूने भूमिका घेतल्याचं दिसतंय। यापूर्वीही 1960च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते आतापर्यंत मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा हा राजकीय व्यासपीठावरती केंद्रस्थानी राहिलेला आहे। या वादाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असे अनेक पैलू आहेत, जे हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा बनवतात। पण हा वाद का पेटत राहणार हेही समजून घ्यायला हवं। हा वाद इतक्या सहजासहजी मिटणारा नाहीये, याची अनेक कारणं देखील आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे मराठी भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे। दुसरं कारण म्हणजे हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून पुढे आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याला स्थानिक पातळीवरती होणारा विरोध हा तणाव वाढवणारा आहे। यातूनच मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्ष निर्माण होतोय। तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात मराठी आणि गैर मराठी भाषिक लोकसंख्येचं मिश्रण आहे, विशेषतः मुंबईसारख्या महानगरात जिथे हिंदी आणि इतर भाषांचं प्राबल्य आहे, तिथं मराठी भाषेला धोका असल्याची भावना काही गटांमध्ये निर्माण होते। याशिवाय सोशल मीडियावरून आणि राजकीय व्यासपीठावरून या वादाला चिथावणी दिली जाते, ज्यामुळे हा प्रश्न कायम ज्वलंत राहतोय। या वादामागे केवळ अस्मिताच नाहीये, तर राजकारण हा मोठा घटक देखील आहे। मराठी अस्मितेचा मुद्दा हा शिवसेना आणि मनसे सारख्या स्थानिक पक्षांसाठी नेहमीच राजकीय हत्यार राहिलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येऊन मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलाय, तर दुसरीकडे भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष हिंदीला राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून पुढे करत आहेत। यामागे त्यांची राष्ट्रीय पातळीवरील राजकीय रणनीती दडलेली आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून मतांचं ध्रुवीकरण करणं आणि गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपलं वर्चस्व वाढवणं हा त्यांचा याच्या मागचा हेतू असू शकतो। याशिवाय काही राजकीय पक्ष या वादाचा वापर स्थानिक पातळीवर मतदारांना भावनिक आव्हान करण्यासाठी देखील करतायत, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळतोय। पण या भाषावादामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। एकीकडे पाहिलं तर मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन शिवसेना आणि मनसे यांना आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळते, तर दुसरीकडे हिंदीच्या समर्थनामुळे भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना अमराठी भाषिक मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। यामुळे मतांचं ध्रुवीकरण होतंय, जे आगामी निवडणुकांवरती परिणाम करू शकतं। याशिवाय या वादामुळे सामाजिक तणावही वाढतोय। अनेक ठिकाणी बघतोय आपण, म्हणजे अगदी ठाणे आणि कल्याण सारख्या ठिकाणी मराठी आणि अमराठी भाषिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या घटना याची साक्ष देत आहेत। हा वाद आता फक्त भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो सामाजिक आणि राजकीय विभागणीचं कारण बनतोय। या वादाचे राजकीय परिणाम हे दीर्घकालीन असू शकतात। त्यातील पहिला परिणाम म्हणजे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून स्थानिक पक्षांना पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याची संधी मिळतेय। यामुळे शिवसेना आणि मनसे यांचा प्रभाव हा निमशहरी आणि शहरी भागात वाढू शकतो। दुसरा परिणाम म्हणजे हिंदीच्या समर्थनामुळे भाजपला अमराठी भाषिक मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो, पण त्याच वेळी मराठी मतदारांमध्येही त्यांच्या विरोधात नाराजीही वाढू शकते। तिसरा परिणाम म्हणजे या वादामुळे इतर अल्पसंख्याक समुदाय जसे की मुस्लिम समाज यांचं राजकीय ध्रुवीकरण ही वाढू शकतं, कारण त्यांच्याही भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीचा हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। शेवटी या वादामुळे आगामी निवडणुकांमध्ये
भाषा आणि अस्मिता हे दोन प्रमुख मुद्दे बनू शकतात, ज्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये मोठे बदल घडू शकतात. हा वाद पुढे काय दिशा घेईल? एक शक्यता आहे की सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी मराठी अस्मितेचा मुद्दा राजकीय व्यासपीठावर कायम राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्राची तपासणी करण्यासाठीची समिती नेमली आहे, ज्यामुळे हा वाद तात्पुरता शांत होऊ शकतो. पण स्थानिक पक्ष आणि कार्यकर्ते हा मुद्दा पुन्हा उचलतील असा अंदाज आहे. दुसरी शक्यता म्हणजे हा वाद सामाजिक तणाव वाढवू शकतो, विशेषतः मुंबई आणि ठाणे यासारख्या मिश्र लोकसंख्येच्या भागात. तिसरं म्हणजे जर हा वाद राष्ट्रीय पातळीवर गेला तर इतर गैर हिंदी भाषिक राज्यांमध्येही असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्र सरकारला आपली धोरणं पुन्हा तपासावी लागतील. आता शेवटाला येऊया. हिंदी मराठी वाद हा फक्त भाषेचा प्रश्न नाहीये, तर तो सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय रणनीतीचा आणि त्याचबरोबर ती सामाजिक एकतेचा प्रश्न आहे. एकीकडे मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय एकतेच्या नावाखाली हिंदीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. या वादाचा फायदा कोणाला होईल? कदाचित स्थानिक पक्षांना त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळेल, तर दुसरीकडे कदाचित राष्ट्रीय पक्षांना आपली ध्येय धोरणं अधिक आक्रमकपणे रेटता येतील. पण खरा प्रश्न आहे तो म्हणजे मराठी आणि अमराठी भाषिकांमधील सामाजिक सलोख्याचा. जर हा वाद योग्य पद्धतीने हाताळला नाही तर याचे परिणाम हे दीर्घकालीन आणि विध्वंसक ठरू शकतात. म्हणूनच भाषेच्या राजकारणापेक्षा शिक्षण, रोजगार आणि विकास यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा वाद कुठे जाईल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि हो, असेच अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्लेषण वाईब या YouTube चॅनल बरोबर जोडले जा.